8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होईल. पहिला बॉल फुल टॉस एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. संदेश भोपे यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती क्रिकेटचा क्लास. चौकार 4 धावा. उगवला तीनशे 95 वर्ष झाले. खरं तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्या व्यक्तीचं नाव आदरानं घेतलं जातं संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं गाणं आपण ऐकलं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अपील आहे पंचांकडे, परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. गोलंदाजाने फक्त एकट्याने अपील केली आहे. हा बॉल डॉट असेल. चौकारानं खातं गोललं. इथे चौकार आलाय आणि पंच डीके मैदानावरती दाखल होत आहेत. संदेश आणि हर्षल ही जोडी मैदानावरती आहे. चौकार ऑलरेडी आला. 3 षटकांची मॅच क्वालिफायर मॅच आहे आणि महत्त्वाची मॅच दोन्ही संघांसाठी. जो संघ विजय होईल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये खेळेल. आज प्रतीक पिशेकर अनुपस्थित आहेत या संघामध्ये. कमी गतीने हा बॉल टाकला. इथे संधी आहे. ओ व्हाट अ कॅच दॅट इज. जबरदस्त. ब्रिलियंटली टेकन इन द एंड. अवघड होता हा झेल, परंतु त्याला सोपा केलंय. एक चांगला झेल. फलंदाज बाद. विकेट. ऍक्शन मध्ये पाहू शकतो अगदी प्रतीक पिशेकर यांना रिप्लेस केले मयूर पिशेकर यांनी या संघामध्ये. काही वैयक्तिक कारणास्तव त्या जो उपस्थित नाही आहेत आणि मयूर पिशेकर यांना देखील इन ऍक्शन मध्ये आज आपण पाहतोय. ही देखील विशेष बाब आहे. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती हेमंत दाखल झालेत आणि आता भागीदारी बनवावी लागेल. पहिली विकेट खूप लवकर आली. संदेश भोपी बाद झालेत. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचं कनेक्शन खूप जबरदस्त झालंय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केलेत बॉलला रोखण्याचे आणि इथे धावा किती येतील ते देखील पाहायचे. 2 धावांचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण लाजवाब होतं. प्रयत्नांचे पूर्ण मार्क मिळतील. अप्रतिम हा स्टॉप होता आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. अनिकेत कुलकर्णी तिथे होते. 2 धावा प्राप्त झाल्या. 6 धावा धावफलकावरती आहेत. हेमंत यांनी सुरुवात तर आक्रमक केली होती, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेत कुलकर्णी यांचं पाहायला मिळाले. 6 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज प्रतीक तरे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन साइडला. इनफिल्डच्या वरून स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. क्रिकेटचा क्लास. चौकार. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्यावरती आपण पाहिलं पूल करत असताना चौकार वसूल केलाय फलंदाज हेमंत भोपे यांनी. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे प्रतीक तरे बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फुल टॉस बॉल होता. डीप झाला बॅटरच्या दिशेने. थोडेसे कमी गतीने हा बॉल आला. जितकी गती अपेक्षित होती त्यापेक्षा कमी गतीने आलेला बॉल आहे आणि हा बॉल डॉट असेल. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 10 धावा धावफलकावरती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय साई संघ. जय भोजेश्वर साई संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मयूर ग्रुप बदलापूर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ पूर्ण झाला. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती.
ज्युनियर मयूर पिशेकर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले. सेकंड ओव्हरसाठी 3 षटकांची मॅच आहे. पहिला बॉल अप्रतिम छोटासा रनअप आहे मयूर पिशेकर यांचा, परंतु बॉल अचूक टप्प्यावरती टाकलाय. आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजानं केला, त्यामध्ये प्ले अँड मेस हे चित्र पाहायला मिळते. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. मयूर यांचा पहिला बॉल डॉट आला. या इनिंगमध्ये आतापर्यंत 3 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता प्रतीक तरे यांच्या, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती विकेट, त्यानंतर चौथ्या बॉलवरती 2 धावा, 5व्या बॉलवरती चौकार आला होता, 6वा बॉल डॉट आला होता आणि हा बॉल वाईड आलाय. म्हणजे पहिली अवांतर धाव इथे मात्र साई संघासाठी आली आहे. 11 धावा धावपलकावरती, 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 11 धावा धावपलकावरती. मयूर पिशेकर बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस फटका चांगला अनिकेत कुलकर्णी डीप मध्ये, चूक ते करणार नाहीयेत. एकच धाव प्राप्त होईल. रॉकेट थ्रो डीप मधून गेलाय आणि खासियत आहे अनिकेत कुलकर्णी यांची. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 12 धावा धावपलकावरती, 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. गोलंदाज ज्युनियर मयूर पिशेकर बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस लॉफ्ट केला हवेमध्ये बॉल. संधी अनिकेत कुलकर्णी यांच्याकडे. ओ, आणि संधीचं सोनं मात्र करू शकले नाहीत. कदाचित बॉलला आत ढकलू शकले असते, परंतु हा बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. गणेश समय सूचक त्यांच्याकडे आहे. खरं तर भावांची जोडी आपण अनेक पाहिल्या क्रिकेटमध्ये. फार पूर्वी आपण मोहिंदर अमरनाथ आणि सुरेंदर अमरनाथ ही जोडी भावांची पाहिली इंडियासाठी खेळताना. पुढे आपण चर्चा करूच. यावेळेस शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. विकेट किपर स्वतः बॉलच्या दिशेने आलेत आणि एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल, परंतु नंतरच्या काळामध्ये एका जोडीने खूप काळ गाजवला. इरफान पठाण आणि युसुफ पठाण ही देखील जोडी भारतासाठी खेळलेली सर्वांना माहिती आहे. आणखी 2 जोड्या आहेत, कृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या, ही जोडी आपल्याला माहिती आहे. आणि अलीकडे दीपक चहर आणि राहुल चहर यांना देखील आपण क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळालं. भारतासाठी खेळणाऱ्या ह्या जोड्या होत्या. यावेळेस देखील बॉलला लॉफ्ट केलंय. हाफ व्हॉलीबॉल होता आणि सरळ बॅटने बॉलला पाठवलंय काऊ फेज मध्ये. बॉल अगदी जाईल सीमारेषेच्या पलीकडे, खूप दूरवरती. इट्स पॉवरफुल मॅक्सिमम. षटकार. पिशेकर यांना तारे दाखवतायत. अप्रतिम फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हर्षल तरे यांनी तारे दाखवलेत आणि ते देखील दिवसा, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस. रात्रीच्या वेळेस दिसले तर थोडीशी गोष्ट वेगळी असते, परंतु संध्याकाळच्या वेळेस आता तारे पाहायला मिळत आहेत. आक्रमण केलं गेलंय त्यांच्यावरती. एकूण 25 धावा धावपलकावरती आहेत. ज्युनियर मयूर पिशेकर यांच्यावरती थोडासा दबाव पाहायला मिळेल. 2 षटकार या षटकामध्ये आलेत. 25 धावा धावपलकावरती आहेत. जय भोजेसर साई संघ. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज हवेत बॉल. ओ झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. मोठी चूक होती आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. आपण काल देखील उल्लेख केला, मी नेहमी सांगतो कॉमेंट्रीमध्ये, की टायटॅनिक जहाजावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, परंतु टायटॅनिक बुडालं हा इतिहास आहे. छोट्या छोट्या चुका तुम्हाला एका मोठ्या पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि एकूण एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावपलकावरती आहेत. 26 लॉस ऑफ द 1 विकेट. छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती असेल आणि संधी असेल डीजे मास्टरकडे.
सफलता. सेकंड ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा आल्यात. अभंग बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत आणि चांगली गोलंदाजी त्यांना देखील करावी लागेल. खरं तर ही महाराष्ट्राची भूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या भूमीला खूप मोठी संतांची परंपरा आहे आणि संतांनी गायलेले अभंग आपल्याला माहिती आहेत. अभंग नाव असणं हे देखील भाग्य आहे. अभंग बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले. षटक क्रमांक 3 साठी 29 धावा धावपलकावरती आहेत. पहिला बॉल त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. त्यांच्या पायाकडे जायचा प्रयत्न ज्या ज्या वेळेस गोलंदाजाने केलाय त्यावेळेस आशीर्वाद नाही तर षटकार मिळालेत. पुढे बॉल षटकार. यावेळेस वेगळ्या धाटीचा बॉल पाहायला मिळतोय. चांगला बॉल पाहायला मिळाला. यावेळेस अगदी अतिरिक्त उसळी देण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने. चांगला बॉल होता. थोडीशी लेन देखील पाठीमागे खेचली होती. जेव्हा जेव्हा पुढे बॉल मिळालेत तेव्हा तेव्हा हर्षल तरे यांनी गोलंदाजांना तारे दाखवण्यासाठी चुकले नाहीयेत. हा बॉल चांगला पाहायला मिळालाय. अभंग यांचा डॉट बॉल आलाय. 32 धावा धावपलकावरती. चला स्पीडअप करा विनंती आहे. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. पंचांसोबत काहीची चर्चा सुरू आहे. मला वाटतं नवीन नियमाबाबत चर्चा आहे की तुमचा काहीतरी भाग क्रीजच्या आतमध्ये असायला पाहिजे. शॉट तुम्ही ज्यावेळेस खेळता त्याच्याविषयी चर्चा तिथे सुरू आहे. जे प्रथम दर्शनी माझं ऑब्झर्वेशन आहे. मला देखील तेच वाटतं की त्याच विषयी चर्चा सुरू आहे की तुम्ही तुमचा काहीतरी भाग क्रीजमध्ये असायला पाहिजे आणि ती चर्चा मला वाटतं दत्ता कडव सर तिथे करतायत. 32 धावा धावपलकावरती आहेत. 32. यावेळेस हवेमध्ये बॉल आहे आणि 2 धावा अतिशय आरामात पूर्ण होतील. बॉलच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडेसे धीम्या गतीने पोहोचले. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. 34 धावा धावपलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावपलकावरती. अंतिम षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अभंग आहेत आणि 34 धावा धावपलकावरती आहेत. 34. 34 धावा धावपलकावरती. इथून मात्र हर्षल तरे यांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे. कौतुक त्यांचं देखील व्हायला पाहिजे. संदेश थोडेसे लवकर बाद झाले. चौकार एक त्यांच्या देखील बॅटमधून आला होता परंतु पॉवर प्लेला युटिलाइज करण्याचा प्रयत्न संदेशाने केला आणि त्याच प्रयत्नामध्ये ते बाद झाले. परंतु तदनंतर हर्षल तरे यांनी आक्रमण केलंय आणि त्यांच्या जोडीने हेमंत भोपी यांनी देखील चांगली बॅटिंग केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेत. बॉल क्षेत्ररक्षक आहेत अचूक जागेवरती. झेल टिपतील आणि आली सफलता. फलंदाज बाद. नवीन फलंदाज दीपेश मैदानावरती दाखल झालेत परंतु हर्षल तरे यांची नेत्रदीपक छोटी परंतु इम्पॅक्टफुल इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग केली हर्षल तरे यांनी. क्रमांक 4 वरती दीपेश मैदानावरती दाखल झालेत. इन ॲट नंबर 4 वरती दीपेश मैदानावरती. हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच. क्षेत्ररक्षक आहेत प्रज्वल खडकबाण. डीप मध्ये धावबाद होऊ शकतात फलंदाज परंतु पोहोचलेत मे बी क्रीजमध्ये सुरक्षित आणि फेकी थोडीशी लूज झाली तेच सांगताय. त्या ठिकाणी निरंजन पिशेकर थोडीशी वेगानं जर बॉल आला असता तर आरामात धावबाद होऊ शकले असते. एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये झालं आणि 2 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक या इनिंग मधला.
36 धावा धावपलकावरती आहेत. अंतिम बॉलवरती काय रणनीती असायला पाहिजे मला वाटतं फ्लड लाईट्समध्ये बॅटिंग करावी लागेल मयूर ग्रुप संघाला. ज्या पद्धतीने आता मैदानावरती इल्युमिनेशन आहे. शेवटचा बॉल या इनिंगमधला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि अंतिम बॉल डॉट आलाय. पंच खेळू द्यात आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 36-37 धाव्यांचं लक्ष असेल मयूर ग्रुप संघासमोर. 37 इज द टार्गेट. आणि लाईट मन आपल्या विनंती आपण लाईट ऑन करायची. 37 रणजित आपला विनंती आहे. रणजितजी ॲक्च्युली नॉट सिंगली ते चांगलं वाटत नाही. रणजितजी आपण लाईट ऑन करा ही विनंती आहे. आणि चला साई संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं विनंती आहे. मयूर ग्रुप संघ आपण देखील ओपनिंग बेअर मैदानावरती पाठवायची आहे. 37-37 धाव्यांचं लक्ष आहे. आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये बदलापूर समालोचन समितीचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय राहुलजी चव्हाण सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. लक्ष आहे. आणि पंच आमचे ऑफिशियल्स मैदानावरती पोहोचत आहेत. अंडर फ्लड लाईट्स बॅटिंग करावी लागेल. जीवन भोपी आणि सन्माननीय हर्षदजी मस्कर साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. गोलंदाजी करणारी टीम साई संघासाठी जय भोजेश्वर साई आणि मयूर ग्रुप बदलापूर असे मॅच तुम्हाला पाहायला मिळते. टॉस जिंकला होता साई संघानं. 36 बनवल्या. 37 धाव्यांचं लक्ष आहे. 37 इज द टार्गेट. आणि निरंजन पिशेकर यांनी सांगितलं की प्रत्येक पिशेकर यांना आम्हाला गिफ्ट द्यायचं आहे. आणि ॲनिव्हर्सरी आहे. खरं तर ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट इथे दिलं जाईल का हा प्रश्न आहे. सन्माननीय प्रतीकजी आणि त्यांच्या सौभाग्यवती यांना
त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स आणि सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शुभेच्छा असतील. ज्युनियर मयूर पिशेकर आणि निरंजन पिशेकर ही जोडी मैदानावरती पोहोचली. आज प्रतीक पिशेकर नाही आहेत. या स्पर्धेमधील एकमेव अर्धशतक ते प्रतीक पिशेकर यांच्या नावावरती येत. आज ते वैयक्तिक कारणास्तव सर्वांना कारण माहिती आहे, परंतु त्यामुळे ते आज उपस्थित राहू शकले नाहीत आणि त्यांना रिप्लेस केलं त्यांचे मोठे बंधू मयूर पिशेकर यांनी. $37 इज अ टार्गेट. 37 धाव्यांचं लक्ष आहे. पहिलाच बॉल मिडॉन क्षेत्रामध्ये धावबाद होऊ शकतात आणि डायरेक्ट हिट देखील झाली आहे. फलंदाज धावबाद. आवश्यकता नव्हती या गोष्टीची. मयूर पिशेकर ज्युनियर मयूर पिशेकर घाई करतायत आणि धावबाद स्वरूपामध्ये माघारी परतलेत. निरंजन पिशेकर यांच्या मनामध्ये डाऊट होता धाव घेताना, परंतु कॉल होता या ठिकाणी मयूर पिशेकर यांचा आणि फलंदाज धावबाद. विकेट. कुलकर्णी क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झालेत आणि अगदी शून्यावरती बाद झाले. पहिल्या बॉलवरती धावबाद स्वरूपामध्ये गोल्डन डकचे शिकार ठरलेत ज्युनियर मयूर पिशेकर. निरंजन पिशेकर आता स्ट्राईक एंडवरती असतील. गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजनला थोडासा वाईट बॉल होता. स्वीपर शॉर्ट स्वीपर पॉइंट रिजनमध्ये एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. एक धाव प्राप्त झाली. या पॉईंटपासून थोडासा वाईट गेला होता बॉल आणि स्वीपर पॉइंट रिजनमध्ये एकच धाव प्राप्त झाली आहे. पहिली धाव धावफलकावरती. इथून मात्र मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. अनिकेत कुलकर्णी यांच्याकडे देखील क्षमता आहे मोठ्या फटके खेळण्याची. धावा शोधावे लागतील. 37 टार्गेट आहे. फटका चांगला आहे, परंतु तेवढंच लाज जवाब क्षेत्ररक्षण आहे. वाव. एक धाव खूप वेगाने पूर्ण झाली. चिकी सिंगल आहे आणि 2 धावा धावफलकावरती. केदार कांबरे यांचं देखील आगमन झालंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्याकडून चूक झाली. एकच धाव प्राप्त होईल. साई गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय राजू भोपी साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचे बक्षीस साई संघासाठी असणार आहे. एका धावेने मात्र धावफलक पुढे चालले. 3 धावा धावफलकावरती. सध्याच्या घडीला या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय साई संघाने, परंतु मयूर ग्रुप बदलापूर संघाकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि इथून मात्र मोठे फटके त्यांना देखील शोधावे लागतील. मयूर ग्रुप बदलापूर क्वालिफाय मॅच, महत्वाची मॅच. ऑफ्टमच्या खूप जास्ती बाहेर बॉल होता. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. वाईड बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अनिकेत कुलकर्णी अर्थात एके नावामध्ये आहे. AK-47 सारखी बॅटिंग सध्या करावी लागेल अनिकेत कुलकर्णी यांना. AK-47 खरं तर वेपन्स आहे, सर्वांना माहीत असेल. 303 AK-47 हे वेपन्स आहेत. यावेळेस फटका लॉन्ग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्यांच्या डोक्यावरून मस्त दस्तक देती हुई गेंद सीमारेखा के बाहर. अनिकेत कुलकर्णी AK-47 का फटका आहे आणि षटकार 6 धावा.
धावफलकावरती आहेत. अप्रतिम फटका पाहायला मिळाला अनिकेत कुलकर्णी यांच्या बॅटमधून. 10 धावा धावफलकावरती. 37चं टार्गेट आहे आणि दीपेश यांच्यावरती आक्रमण केलंय. शेवटचा बॉल अद्यापही शिल्लक आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 10 धावा धावफलकावरती. अंतिम बॉल अद्यापही शिल्लक आहे. या षटकामधला शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅकफुटला गेले. ऑन दी टच, ऑन दी अप, डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये अनिकेत कुलकर्णी यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. अप्रतिम फटका. अनिकेत कुलकर्णी मेन ऑन दी फायर. धावफलकावरती धावा आहेत 14. 14. लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. बॉल 23 धाव्यांची आवश्यकता आहे. अनिकेत कुलकर्णी आणि निरंजन पिशेकर या जोडीवरती जबाबदारी आहे. 2 सेट फलंदाज मैदानावरती आहे आणि दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. प्रतीक पिशेकर यांच्या बॅटमधून एकमेव अर्धशतक या स्पर्धेमधलं आपण पाहिलंय, परंतु तोडफोड बॅटिंग पाहायला मिळाली होती आणि रात्री ऑफलाईन चर्चा सुरू होती. मयूर पिशेकर यांनी सांगितलं की प्रतीक अशी बॅटिंग करतात की सरळ बॅटने अतिशय चांगली बॅटिंग ते करू शकतात. आडव्या बॅटनं खेळण्याचा जास्त प्रयत्न ते करत नाहीत आणि त्यांच्या जे बॅटला बॅट स्विंग इतकं कमालीच आहे. ज्या वेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होतो त्यावेळेस बॉल इझिली ट्रॅव्हल करतो. ही चर्चा रात्री ऑफलाईन सुरू होती. एकूण 14 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉलमध्ये 23 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 23 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 12 बॉल 23 धावा अजून देखील बनवायच्यात. निरंजन पिशेकर प्ले अँड मिस. थर्ड बॉल इथे आलाय. लेंथ अगदी पुढे होती. आता 11 बॉलमध्ये 23 धाव्यांची आवश्यकता आहे. निरंजन पिशेकर यांच्याकडे देखील क्षमता आहे. बॅट तर वेगानं स्विंग झाली परंतु लाईन टोटली मिस केली. थोडेसे डिले झालेत. यावेळेस निरंजन पिशेकर गती आहे. गोलंदाज हर्षल तरे बॅटिंग अप्रतिम केली आहे परंतु गोलंदाजीमध्ये देखील पहिला बॉल हर्षल तरे आपल्या नावावरती करतायत. थर्ड बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला समोर दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एकच धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि एकच धाव इथे पूर्ण होईल. आता 10 बॉलमध्ये 22 धाव्यांची आवश्यकता आहे. अनिकेत कुलकर्णी यांच्यावरती दबाव मात्र आता थोडासा वाढलाय कारण रनिंग बिटवीन द विकेट खूप वेगानं 2 धावा तिथे धावणं कठीण आहे परंतु मोठ्या फटक्यांवरती आता निर्भर राहावं लागेल. 10 मध्ये 22 बनवायच्यात आणि अनिकेत कुलकर्णी यांच्याकडे क्षमता आहे. क्षमतेवरती प्रदर्शन करावं लागेल. 10 बॉल 22 धावा. हे 4 बॉल खूप महत्त्वाचे. मॅच डिफायनिंग बॉल असतील हे पुढचे 4 या सामन्यासाठी. 10 बॉल 22 धाव्यांची आवश्यकता आहे. अनिकेत कुलकर्णी ज्यावेळेस देखील एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? केला गेलाय आणि धावबाद होऊ शकतात. डायरेक्ट हिट मे बी नाही झाली आहे. बॉल कलेक्ट करून एस्टॅनवरती लावलाय आणि त्यासाठी कौतुक केलं पाहिजे हर्षल तरे यांचं. बाद झालेत फलंदाज. आले विकेट. फील्डिंग टीम तुम्हाला जरी पाणी पाहिजे असेल तर आपण देखील घ्या. आता ड्रिंक्स ब्रेक घेऊन टाका. फील्डिंग टीम पाणी पाहिजे असेल तर आपण देखील घ्या. चालेल. मॅच पुढे कंटिन्यू होईल. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही नंतर.
16 धावा धावपलकावरती 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा धावपलकावरती. नवीन बॅटर 9 बॉलमध्ये 21 धाव्यांची आवश्यकता आहे. नितेश पिशेकर मैदानावरती पोहोचलेत आणि आता मात्र एखाद दोन मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे मयूर ग्रुप बदलापूर संघाला. 9 बॉल 21 धाव्यांची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल इथे फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली पोहोचले. झेल डिप्लाय अनिकेत कुलकर्णी. बिग फिश कॉट इन द ट्रॅप. विकेट. फलंदाज बाद. 16 वरीत धोक्यात गेल. अनिकेत कुलकर्णी यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी होती परंतु आता ते बाद झालेत आणि नवीन फलंदाज विवेक मैदानावरती. बॅटवरती बॉल मिडल होऊ शकला नव्हता. अनिकेत कुलकर्णी माघारी परतलेत. 16 धावा धावपलकावरती आहेत. 16. आठ बॉल 21 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. 2 मोठे फटके बदलापूर मयूर ग्रुप बदलापूर गाव संघाला मॅच मध्ये घेऊन येतील. ओहो फुल टॉस बॉल डीप झाला. वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव मिळेल. आता 8 मध्ये 20 पाहिजेत. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत आणि ह्या 2 बॉलवरती जर 2 मोठे फटके आले तर मयूर ग्रुप बदलापूर गाव संघ देखील मॅच मध्ये येईल. 2 बॉल महत्वाचे आहेत. ह्या 2 बॉलवरती 2 मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. ओ कमालीचा बॉल आहे. क्या बात आहे. हर्षल तरे अष्टपैलू कामगिरी मैदानावरती होताना पाहायला मिळते. फलंदाजी अप्रतिम केली परंतु आता गोलंदाजी देखील कमालीची करतायत. 7 बॉल 20 धाव्यांची आवश्यकता. या बॉलवरती जर मोठा फटका आला नाही तर दबाव पूर्णपणे मयूर ग्रुप बदलापूर या संघावरती असणार आहे. फुलटॉस बॉल उडवला हवेत. क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक. फ्लॅट हा बॉल गेलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फुल टॉस वरती फुल टॉल चौकार आलाय आणि मोमेंटम पुन्हा एकदा मयूर ग्रुप बदलापूर संघाने आपल्या बाजूने केलंय. षटकार षटकार होता. चुकून चौकार मी कदाचित बोललो आणि षटकार आहे. 6 धाव्यांनी धावपलक पुढे जाईल. 23 धावा धावपलकावरती आहे. 23. सहा बॉल 14 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 6 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. 6 मध्ये 14 आवश्यक आहे मयूर ग्रुप बदलापूर या संघाला आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय साई संघ खेळतोय. जय भोजेश्वर साई संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळतोय. षटकाराला हा विवेक यांच्या बॅटमधून महत्त्वपूर्ण षटकार होता. दोघांकडे क्षमता आहे. चर्चा मात्र केली जाते. विवेक आणि नितेशची जोडी मैदानावरती आहे आणि 6 मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता आहे. कमीत कमी 2 मोठ्या फटकांची नितांत गरज आहे आणि ते पहिल्या 3 बॉलवरती 2 मोठे फटके शोधावे लागतील. मयूर ग्रुप बदलापूर संघाला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर पहिल्या 3 बॉलवरती 2 मोठे फटके शोधणं गरजेचं आहे आणि साई संघाला जर ही मॅच जिंकायचं असेल तर पहिल्या 3 बॉलवरती मोठ्या फटक्यांपासून बॅटरला वंचित ठेवायचं आहे. दोन्ही संघ दोलायमान स्थितीमध्ये ही मॅच आहे. तराजू सारखी ही मॅच आहे. आता पारडं अगदी एका लेवलला आहे. जसं गुरुजी वर्गामध्ये विचारायचे 2 किलो कापूस आणि 2 किलो दगड जड काय. कधी कधी आपलं उत्तर जायचं कापूस परंतु 2 किलोचा कापूस असल्यावरती जर तुमचं पारडं आहे तर एका लेवलला राहील आणि एका लेवलला ही मॅच आहे. इथून दोन्ही संघ जिंकू शकतात. 6 बॉल आणि 14 धाव्यांची आवश्यकता आहे. ह्या एंडनं धावा बनवणं थोडंसं कठीण आहे परंतु मयूर ग्रुप बदलापूर संघाकडे देखील क्षमता आहे. दोन्ही बॅटर आक्रमक आहेत. 6 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता आहे.
पहिले 3 बॉल महत्वाचे होते, त्यापैकी एक बॉल साई संघाने आपल्या नावावरती ऑलरेडी केलाय. आता 5 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल, सांगावं लागेल शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 14 धावा अजून देखील बनवायच्यात. 5 मध्ये 14 बनवाव्या लागतील. जिंकण्यासाठी संघर्ष सुरू आहे. 5 बॉल 14 धावा, हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉल वरती एखादा मोठा फटका शोधावा लागेल. 5 मध्ये 14. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल डीप झाला बॅटरच्या दिशेने. एकच धाव इथे प्राप्त होईल. बॅटच्या माध्यमातून एकेरी धाव आली आहे. 4 बॉल आणि 13 धावांची आता आवश्यकता आहे. 4 बॉल 13 धावा, हा बॉल आता महत्वाचा आहे. पहिले 3 बॉल मी सांगितलं होतं महत्वाचे आहेत, त्यापैकी 2 बॉल साई संघाने आपल्या नावावरती केलेत असं म्हणायला वाव मिळतो. या बॉलवरती जर मोठा फटका आला नाही तर मॅच आता 70-30 होईल. यामध्ये शंका असण्याचं कारण नाही. क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत सांगू शकत नाही कोणता सामना संघ जिंकू शकतो, परंतु आता 4 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. डॉट बॉल. 3 बॉल 13 धावा. आता दबाव पूर्णपणे मयूर ग्रुप बदलापूर संघावरती. 3 मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 13 धावा. खरं तर कौतुक केलं पाहिजे या ठिकाणी हर्षल तरे यांचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे आणि ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. 3 मध्ये 13 धावा. संदेश बॉलिंग ट्रॅक वरती. ज्यावेळेस देखील मोठा फटका येऊ शकला नाही. 1 धाव तर प्राप्त होईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का? केला गेलाय. दोन्ही बॅटर एकाच एंडला धावबाद होऊ शकतात फलंदाज आणि धावबाद झाले देखील. 2 बॉल 12 धावा. लक्ष कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये 2 मध्ये 12 बनू शकतात. 2007चा T20 वर्ल्ड कप आठवा. समोर स्ट्रोट ब्रॉड आहे आणि खरं तर फ्लिंटॉप आणि युवराज सिंगची भांडणं झाली आणि त्यावेळेस 6 बॉल मध्ये 6 षटकार लगावले होते युवराज सिंगने. डरबनचं ते ऐतिहासिक मैदान होतं आणि 2007 साली तो विश्वविक्रम युवराज सिंग यांनी केला होता. T20चा पहिलाच वर्ल्ड कप होता. जागतिक T20 त्यावेळेस सुरू झालं होतं आणि पहिल्या वर्ल्ड कप मध्ये युवराज सिंग दक्षिण आफ्रिकेचं मैदान, तिथे 6 बॉलला 6 षटकार लागले होते. आता 2 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल इथे डॉट आलाय. बक्षीस तर आलं होतं परंतु तत्पूर्वी बॉल देखील डिलिव्हर झालाय आणि आता 1 बॉल शिल्लक आहे. एक बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. हे लक्ष आता कठीण व्हायला लागलंय. 1 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. आता तुम्हाला इलिगल बॉल वरती डिपेंड राहावं लागेल. संदेश यांचं देखील कौतुक आहे कारण 14 धावा अंतिम षटकामध्ये. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न तर केलाय. बॉल हवेत गेलाय आणि अंतिम बॉलवरती विकेट मिळवली. 11 धावांनी साई संघाने विजय मिळवला आणि या स्पर्धेमध्ये या मैदानावरती रेकॉर्ड आहे साई संघाचा. नमन केलं एकानं विकेटला कारण या मैदानावरती फक्त साई संघ एकदाच सेकंड राऊंड मध्ये पराभूत झालाय. अदरवाईज प्रत्येक वेळेस हा संघ इथे क्वालिफाय झालाय आणि आज देखील विजयाची पुनरावृत्ती त्याने केली आहे. एक मोठा विजय त्याने मिळवलाय. अभिनंदन खूप खूप साई संघ. मॅन ऑफ द मॅच हर्षल तरे. बॅटिंग करताना 16 धावा आणि गोलंदाजी करताना एक सफलता त्याने अर्जित केली आहे. साई संघ या ठिकाणी विजयी झालाय. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील कौतुक आपण करूयात. जय भोजेश्वर साई संघ या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा क्वालिफाय, पुन्हा एकदा विजयाची पुनरावृत्ती त्याने केली आहे आणि मयूर ग्रुप बदलापूर संघ या ठिकाणी पराभव त्यांना स्वीकारावा लागतोय. वेल डन, वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम साई.